दिल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांवर राज्यभर टीका होते. आज शरद पवारांनी आमदार सुनील शेळके मावळचे त्यांना धमकी दिली की मी शरद पवार हे लक्षात ठेवा, याद राखा, या शब्दात धमकी दिली. हे बघा, शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि मी ते काही पाहिलेलं नाही, पण त्यांनी जर असं म्हटलं असेल तर त्यांच्यासारख्या नेत्यांकडनं ही अपेक्षा जनतेची नाही. आज उद्धव ठाकरे शेपूट घालणारे मंत्री गृहमंत्री आहेत असं बोलले ते उद्धव. हे बघा, त्यांचं आता टीका करण्याचा जो पहिल्या पातळीचा जो पवित्रा होता तो फार मोठ्या प्रमाणात चुकलेला आहे. मला तरी असं वाटलं की बाळासाहेब पण टीका करायचे, पण कोपर खडी मारून टीका करायचे. व्यक्तिशः कोणावर एवढी टीका करणं हे उचित नाही. सुप्रिया सुळेंनी पण टीका घालवली होती त्या ताई ज्या बोलल्या भाषणामध्ये की छाती जर उडून बघितलं तर गुलाबरावांचा फोटो दिसेल. एवढं कार्यकर्त्यांचं प्रेम आज पण काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला? हे बघा, माझी श्रीमंती पब्लिक आहे आणि लोकांच्या भरोश्यावरच मी राजकारण करतो आणि शेवटी त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम या भरोश्यावरच आजपर्यंत 40 वर्षाचा माझा राजकीय प्रवास राहिला आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि कोणताही नेता हा कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भरोश्यावरच मोठा असतो. आणि माझ्याकडे जरी पैशांची श्रीमंती नसली तरी कार्यकर्त्यांची श्रीमंती माझ्याकडे असल्यामुळे निश्चितपणाने आजच्या बोलण्यामुळे मी स्वतः भारावून गेलो. याचं कारण हे प्रेम बाजारात विकत मिळत नाही. राज्यात राजकारण सुरू आहे. इथे कुठं दडपशाही आहे? कोणी कोणावर दडपशाही करत नाही. हे बघा, नेता राजा नाही आहे. राजा जन्माला पब्लिक घालते. मतपेटीतून राजा जन्माला येतो. आता राजाच्या घरात राजा पैदा होत नाही. पूर्वी राजाच्या घरात जो जन्माला आला तो राजा व्हायचा. आता जो मतपेटीला मटण दाबतो तो राजाला जन्म घालतो ती जनता आहे. त्यामुळे आगाऊपणा कोणी नेत्याने करू नये. शेवटी जनता हीच सगळ्यांची बाप आहे. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.